उद्या 2 जुलै शिक्षक सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण निवडणूक। अमरावती विभागातील सुमारे 8134 मतदार शिक्षक बँकेचे नवीन संचालक निवडणार आहेत। रिंगणात उतरलेल्या नव्या दमाच्या उमेदवारांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। निवडणूक म्हटली की प्रत्येक जण बाशिंग बांधून तयार असतो, पण असा एखादा तरी असतो की तो स्वतःसाठी न लढता आपल्या कुटुंबरूपी पॅनलसाठी दिवस रात्र मेहनत घेतो। तसे सर्वच उमेदवार मेहनत घेत असतात, परंतु ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपली उमेदवारी सोडून पॅनलच्या विजयासाठी आपल्या इच्छेवर पाणी फिरणारे कमीच असतात। सध्याच्या निवडणुकीत असंच एक आगळं वेगळं नेतृत्व पाहायला मिळालं, ते म्हणजे सुरेश चिमनकर यांच्या स्वरूपात। होय, सुरेश चिमनकर हे एक वेगळंच व्यक्तिमत्व आहे। 2 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत सुरेश चिमनकरांनी आपलं नव्या दमाचं युवा शक्ती पॅनल रिंगणात उतरविलं आहे। एकीकडे प्रचाराच्या अंतिम दिवसापर्यंत प्रत्येक उमेदवार आपापल्या विजयासाठी झटत असतो। हल्ली काहींचे प्रचारासाठी गाडी असल्याशिवाय भागत नाही, परंतु दुसरीकडे युवा शक्ती पॅनलचे प्रमुख सहसमन्वयक असलेले सुरेश चिमनकर मतदान करायलाही दुर्गम भागात मात्र साध्या बसने जातात, तेव्हा मात्र नवल वाटतं। पॅनलच्या प्रत्येक उमेदवारापर्यंत बॅलेट पेपर, मतदानाचे साहित्य वेळेवर पोहोचावे यासाठी स्वतः पॉम्पलेटचे गठ्ठे बांधणारे नेते कमीच पाहायला मिळतात। प्रचारादरम्यान आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळेल तेथे चटणी भाकर खाणारे नेतेही कदाचितच पाहायला मिळतात। याच चिमनकरांनी सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन शिक्षक बँकेतील आधुनिक बदलासाठी युवा शक्ती पॅनलचे 21 शिलेदार रिंगणात उतरविले आहे। त्यांनी मतदानाच्या पूर्वसंध्येला सर्व सभासदांना काय आवाहन केले आहे ते नक्कीच पहा। नमस्कार। युवा शक्ती पॅनलने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या 2022च्या निवडणुकीमध्ये 21 उमेदवार रिंगणात उतरवलेले आहे। 21ही उमेदवार नवीन चेहरे युवा शक्ती पॅनलने देण्याचा प्रयत्न केलेला आहे। नवीन चेहरे का तर गेल्या 7 वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या सर्व सभासदांची मांग होती की जुने हटाव और नए बिठाव याप्रमाणे सभासदाच्या मनातलं पॅनल निर्माण करण्यासाठी युवा शक्ती पॅनलने आम्ही नवीन चेहरे रिंगणात उतरवलेले आहे। मी या पॅनलचा सहसमन्वयक या नात्याने जिल्हा परिषद बँकेच्या सर्व सभासद कर्मचारी सभासदांना विनंती करतो, मतदारांना विनंती करतो की युवा शक्तीच्या सर्व उमेदवारांना कब्बशी या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि या बँकेत प्रस्थापिताची सत्ता हस्तगत करून शिक्षकाच्या मनातली, सभासदाच्या मनातली बँक निर्माण करण्यासाठी आपल्याला युवा शक्तीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि युवा शक्तीच्या पॅनलला 21 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावं एवढीच विनंती करतो। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।